नमस्कार मित्र, संजय थोरात यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बिबट्याची शिकार या विषयाची चर्चा करणार आहोत. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामधल्या बिऊर या गावामध्ये राजवीर दीपाली हनुमंत पाटील या 6 वर्षाच्या मुलाला बिबट्यानं तोंडात पकडून दूरवर नेलं आणि त्यात हा मुलगा मृत्युमुखी पडला. या घटनेनंतर शिराळा तालुका आणि बिहूर परिसरामध्ये शेतकरी आणि नागरिकांच्या मध्ये संतापाचं वातावरण आहे. आता अनेक प्रकारचे पिंजरे लावून आणि आधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्यानं वन खात्याचे अधिकारी आणि ग्रामस्थ या बिबट्याचा सातत्यानं शोध घेत आहेत. पण या बिबट्याच्या आक्रमणामुळे बिबट्यांची शिकार करावी का, असा एक महत्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे. केवळ या शिराळा तालुक्यातनं जर आपण बघितलं तर 5 वर्षामध्ये 4 बालकांचा बळी केलेला आहे आणि 4 बालक जखमी देखील झालेली आहेत. म्हणजे ह्या बिबट्याचं जे आक्रमण आहे हे केवळ सांगली जिल्ह्यापुरतं आहे अशातला भाग नाही, तर नागरी वस्तीमध्ये पूर्ण राज्यभर घर शिवार किंवा नागरी वस्ती असतो, इथं बिबट्याने आपले हल्ले सुरू ठेवलेले आहेत. ते बकऱ्यांना, गुरांना, कुत्र्यांना आणि लहान मुलांना भक्ष्य बनवत आहेत. तेव्हा ही एक प्रकारे बिबट्यांचं आक्रमण ही एक राज्य आपत्ती आहे असं म्हणावं लागेल. अलीकडच्या काळामध्ये ऊस शेतीमुळे ऊसाची दाटी झालेली आहे, त्यामुळे बिबट्याला सुरक्षितता मिळते, शांत आणि सावलीचं नैसर्गिक आश्रयस्थान मिळतं. म्हणजे असं म्हटलं जातं की माणूस जंगलात गेला म्हणून बिबट्या घरात आला. पण हा जो बिबट्या आहे हा फॅटल म्हणजे प्राणघातक ठरतो आहे. कारण बिबटे सुरक्षित जागा आणि अन्नाच्या शोधामध्ये 300 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतात. अर्थात या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे बिबट्याच्या गणवेशामध्ये विधिमंडळात गेले होते. तर जुन्नर तालुक्यातलेच शाहीर स्वप्नील गायकवाड यांनी बिबट्याचं गीत नागरिकांच्या मागण्या आणि सरकारची अनावस्था अधोरेखित करणारे एक गीत देखील लिहिलेलं आहे. आता यावरती अनेक प्रकारचे उपाय सुचवण्यात येतात की जंगलामध्ये शेळ्या मेंढ्या सोडाव्यात, भटकी कुत्री सोडावी किंवा बिबट्यांची नसबंदी करावी. काही लोकांनी बिबट्या पाळायला परवानगी द्यावी अशी सूचना केलेली आहे. पण या सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी एक मागणी आहे. बिबट्या प्रवण भागामध्ये शाळकरी मुलांच्या वाहतुकीसाठी वाहन व्यवस्था असावी, असं मानवी सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या बाबींच्या सूचना अनेक आलेल्या आहेत. अर्थात या अनेक ठिकाणच्या अपघातामध्ये काही वेळा विहिरीत पडून गेल्या 4-5 वर्षामध्ये 19 बिबट्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. सावधगिरीचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी सूर्यास्तानंतर बाहेर पडू नये, ऊसात जाताना पूर्वसूचना देणारे आवाज करावेत, शेतकऱ्यांचे गोटे मजबूत आणि बंदिस्त हवेत आणि समूह जागरूकता हवी, अशा अनेक प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत. या ताज्या राजवीरच्या मृत्यूमुळे त्या परिसरातल्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये बिबट्याची शिकार करण्यासाठी ग्रामपंचायतींना शस्त्र परवाना द्यावा, पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, शेतीला पाणी पुरवठा रात्रीच्या ऐवजी दिवसा सुरू करावा, या अशा प्रकारच्या नव्या नव्या मागण्या इथं आलेल्या आहेत. काही लोकांनी घराजवळ पथदिवे बसवा असंही म्हटलेलं आहे. म्हणजे लोकांचा सूर असा आहे, खास करून शिराळा तालुक्यातल्या आणि सगळीकडच्याच, की एक तर बिबट्याला जेरबंद करा, आता ते प्रयत्न शासकीय पातळीवरती सुरू आहे, किंवा बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्या. म्हणजे बिबट्याला जेरबंद करा किंवा बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या. अशा प्रकारे शिराळाच्या ग्रामपंचायतीमध्ये 90% लोकांनी अशा प्रकारचे 90% ग्रामपंचायतीने या प्रकारची मागणी केलेली आहे की एक तर बिबट्याला जेरबंद तरी करा किंवा त्याला ठार मारायचा आम्हाला परवानगी तर द्या. आता साप्ताहिक साधनामध्ये अनिल गोरे यांनी आजगर, डुक्कर, कबूतर, कुत्रा नावाचा एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये काही त्यांनी रंजक तपशील नोंदवलेले आहे की त्यांनी सांगितलं की 50 वर्षापूर्वी अमेरिकन लोकांनी आजगराची पिल्ली पाळली. ही पिल्ली बघता बघता मोठी झाली, म्हणजे 20 फुटाहून लांब झाली, आणि मग ह्या राक्षसी सापांचे करायचे काय म्हणून त्याला जंगलात सोडायला सुरुवात केली. काही काही अजगर आपण म्हणून निघून गेले. त्यातला
फ्लोरिडा प्रांत आहे, या प्रांतामध्ये अजगरांना अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती भेटली. म्हणजे तिथलं हवामान सौम्य उबदार होतं, पाणथळ जागा होती, शत्रू कोणी नव्हता, शिकार करण्यासाठी हरणं आणि पाणमांजर भरपूर होती. त्यामुळे अनुकूल परिस्थितीमध्ये संख्येचा स्फोट होतो. हे त्या अजगरांच्या बाबतीत जसं खरं आहे, तसं आपल्या ऊस शेतीमुळे या बिबट्यांच्या संख्येचा स्फोट झालेला आहे. तर हे जे अजगर आहेत, हे फ्लोरिडाच्या जंगलामध्ये त्यांनी हरणं आणि पानमांजरं खाऊन संपवलं. इतकंच नव्हे तर सुसरीना देखील त्याने खायला सुरुवात केली. मग आता अजगरांची संख्या नियंत्रित करणं भाग आहे. म्हणून त्या फ्लोरिडा सरकारनं अजगरांच्या शिकार करणाऱ्याला बक्षीस द्यायला सुरुवात केली. म्हणजे पहिला 5 फुटापर्यंत अजगर असेल तर $50, त्यानंतर प्रत्येक फुटाला $25 आणि अजगराची भाळून तोडणाऱ्याला $200. म्हणजे वर्षातून एकदा जर अजगर शिकार स्पर्धा ठेवली आणि त्या स्पर्धेसाठी $25,000 बक्षीस होते. त्यामध्ये 5 फुटाहून कमी उंचीच्या एका तरुणीनं स्पर्धेच्या आठवड्यामध्ये 60 अजगरांना मारलं. म्हणजे ह्यावरून काय दिसतं की समतोल राखताना जीवजातींची संख्या जर अमर्याद वाढली तर त्यावरती नियंत्रणाचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मुंबईला आपण मध्ये बघितलं, हीच अवस्था कबुतरांची आहे. रानडुकरं तर केरळमधल्या शेतीला भयंकर त्रास देतात. कधी हत्ती येऊन आपल्यावरती हल्ला करतात. नुसत्या कुत्र्यांची संख्या आपल्या देशामध्ये 6 कोटी आहे. तेव्हा जर वन्यजीव संरक्षणाचं धोरण जरी कायम असलं तरी वन्यजीवांची संख्या वाढली आणि ते जर मानवी वस्तीवरती हल्ले करत असतील आणि माणसाला त्रास देत असतील तर खरं तर अनिल गोऱ्यांची जी सूचना आहे की ही जीवांची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे. आणि आपल्याकडे प्राचीन काळापासून आपण जर बघितलं तर अगदी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा लांडगे शेतीला त्रास देत आहेत, पिके फस्त करतायत म्हटल्यावर महाराजांनी लांडगा मारून शेपूट आणून देणाऱ्याला बक्षीस किंवा लष्करामध्ये त्या माणसाला घ्यायला सुरुवात केली. अर्थात वन्यजीव सांभाळण्याची प्रथा आपल्याकडे आहे. आसाममध्ये पाखरं राखण्याची प्रथा नाही, कारण पक्ष्यांचा जो वाटा आहे तो पक्ष्यांनी घ्यावा असं म्हटलं. तर आपण सुद्धा बघा चिमण्याला धान्य आणि पाणी ठेवतो. पण हे जेव्हा अति होतं तेव्हा सरकारनं बिबट्याची शिकार करण्याची मर्यादित काळासाठी, कारण एका वेळेला त्यांना 3 पिढी होतात आणि मग ही संख्या चक्रीय पद्धतीनं वाढत जाते आणि मग निष्पाप मुलं आणि पशुधन जे आहे ते ह्या बिबट्याला बळी पडत असल्यामुळे शासनानं ह्या सगळ्या बाबींचा विचार करून म्हणजे अन्य उपाय करण्याबरोबरच जे उपाय सुचवलेले आहेत की पिंजऱ्यात पकडणे, त्याचं निर्बीजीकरण करणे, ह्या सगळ्या उपायांच्या बरोबरच अधूनमधून काही प्रमाणात का असेना या बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी शासनानं बिबट्यांच्या शिकारीला परवानगी दिली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे.